हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधला जो नेक्स्ट लेसन आहे, अतिशय मोटिवेशनल आणि इन्स्पायरिंग असा लेसन आहे. 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलिवान. हेलन केलर अँड ॲनी सुलिवान. हेलन केलर हे नाव बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असतं आणि जरी नसेल ऐकलं तर मी आज तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो. आत्तापर्यंत तुम्हाला कधी होमवर्क दिला नव्हता, पण आज तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर गुगलवरती जाऊन हेलन केलरबद्दल थोडीशी माहिती कलेक्ट करा की हेलन केलर कोण होती, काय तिच्याबद्दल माहिती तुम्हाला गुगलवरती अवेलेबल आहे ती जरा शोधा आणि ती तुमच्याकडे वहीमध्ये लिहून ठेवा. आता हेलन केलर आणि ॲनी सुलिवान. आता होतं काय माहिती का की बऱ्याच वेळा आपले जे काय कमकुवतपणा असतो किंवा आपला जो काही एखादा अशक्तपणा असतो किंवा आपली एखादी कमजोरी आपण ज्याला म्हणतो, आपण काय करतो की आपल्या त्या निगेटिव्ह पॉईंटच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात की आपण कारणांकडे लक्ष देतो, आपण परिणामांकडे लक्ष न देता आपण कारणांकडे लक्ष देतो की ह्याचं काय कारण असू शकतं, काय नसू शकतं, काय आहे काय नाही आहे. म्हणजे आपण कारणं बघतो, आपण त्याचा परिणाम काय होतो हे बघण्यासाठी कदाचित आपण तेवढे समर्पक नसतो किंवा आपली तेवढी बुद्धी किंवा आपण तेवढे पॉझिटिव्ह माइंडेड नसतो. पॉझिटिव्ह माइंडेड असणं खूप गरजेचं आहे की आपण जर पॉझिटिव्ह माइंडेड असलो तर आपण आपले जे काही कमकुवतपणे आहेत, आपले जे काही कमजोर ते आपण साईडला ठेवू आणि पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करून आपण प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्याकडे आपला कल नक्कीच राहील. तर या ठिकाणी ॲनी सुलिवान नावाची एक शिक्षिका, एक ट्यूटर आणि तिची एक अपंग आपण म्हणूयात, तिच्याबद्दल आपण डिटेल माहिती गुगलवरती तुम्ही नंतर बघणारच आहात, पण आता लेसनमध्ये सुद्धा आपण बघणार. एक अपंग मुलगी, जिला मी शॉर्टमध्ये अपंग म्हणतो आता, पण तिचं अपंगत्व काय होतं काय नाही ते आपण आता धड्यामध्ये पाहूयात. तर हेलन केलर, ती कशा पद्धतीने तिची प्रोग्रेस झाली आणि कशा पद्धतीने तिने आपल्या अपंगत्वावरती मात केली ते आपल्याला या धड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. हेलन केलर अँड ॲनी सुलिवान. ब्रीद वाक्य किंवा पंचलाईन काय दिली बघा. नॉलेज इज लव्ह अँड लाईट अँड विजन. नॉलेज जे आहे दॅट इज लव्ह. त्याच्यानंतर लाईट, प्रकाश, म्हणजे आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो. आणि विजन, एक विजन म्हणजे ध्येय, एक उद्दिष्ट असू शकतं. म्हणजे तुमच्याकडे जर एज्युकेशन असेल तर तुम्ही एखादं एज्युकेशन जर असेल तर तुम्ही एखादं ध्येय उद्दिष्ट पूर्ण करू शकता. पण ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अर्थात आपल्याकडे एक ज्ञानाची, शिक्षणाची ही जोड असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय माणूस यशस्वी होऊ शकणार नाही. आता हेलन केलर अँड ॲनी सुलिवान या लेसनमध्ये पहिलं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे की मनुष्य कसा शिकला पाहिजे आणि शिकल्यामुळं काय फायदे होतात. मित्रांनो, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, कारण शिक्षण जर असेल तर तुमचं जे सेगमेंट आहे, तुमची जी मानसिकता आहे ती बदलते. बघा, सुशिक्षित असणे म्हणजे फक्त डिग्र्या असणे नव्हे. सुशिक्षित असणे म्हणजे कुठं बोलायचे, काय बोलायचे, कधी बोलायचे, कसं बोलायचे, किती बोलायचे, हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो खरा एज्युकेटेड आहे असं म्हटलं जातं. आणि एज्युकेटेड माणसाने काहीतरी त्याची वर्तणूक समजूतदारपणाने केली पाहिजे असं समाजाला अपेक्षित असतं. समाजाला वाटतं की बाबा तू एज्युकेटेड, आपण म्हणतो ना, तू शिकलेला असून तो असं करतो. मग थोडक्यात शिकलेल्या माणसाकडनं त्यांना अपेक्षित आहे की त्यांनी चांगले निर्णय घ्यावे, चांगल्या गोष्टी कराव्यात, चांगल्या पद्धतीने त्यांनी वागावं असं समाजाला अपेक्षित असतं. हेलन केलर अँड ॲनी सुलिवान. नॉलेज इज लव्ह अँड लाईट अँड विजन. हे वाक्य आहे कोणाचं? हेलन केलर स्वतःचं हे वाक्य. हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. आता वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत आपल्याला येतच काय, साधे आपल्याला आपले कपडेसुद्धा नीट घालता त्यावेळेला वयापर्यंत येत नसतात, नीट जेवता येत नसतं. ह्या सगळ्या गोष्टींना आपली आई, आपले वडील,
आपले मोठे बंधू भगिनी जे काय असतील ते आपल्याला असिस्ट करत असतात. आजी आजोबा हे आपल्याला मदत करत असतात, आपल्याला शिकवत असतात. म्हणजे ज्या वेळेला आपण डेव्हलप होणार असतो किंवा आपली प्रगती सुरू होते किंवा आपण काहीतरी शिकायला लागतो, त्या काळात ही पोरगी अपंग झाली. हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. म्हणे की ती आंधळी आणि बहिरी झाली. ब्लाइंड म्हणजे आंधळी, डेफ म्हणजे बहिरी. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. आणि त्याच्यानंतर तिचं जे लाईफ होतं इट वॉज डार्कनेस, इन डार्कनेस म्हणजे अंधारमय तिचं जीवन झालं. आता एखादी व्यक्ती आंधळी झाली की त्याचं जीवन अंधारमय होणार हे काय स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, हे सगळ्यांनाच स्पष्ट आहे. अँड एम्प्टीनेस, एम्प्टीनेस म्हणजे काय, ब्लँक. जीवनामध्ये कुठली उमेद नाही, काही कळत नाही, काही समजत नाही. आता एखादी मुलगी 2 वर्षाच्या वयातच जर बहिरी पण झाली आणि समजा ती आंधळी पण झाली तर तिला काय कळणार आहे. तर वयाच्या 2ऱ्या वर्षीच तिला अपंगत्व आलं, ती आंधळी आणि ती बहिरी झाली. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन द वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. म्हणजे पुढचे जे काय 5 वर्ष होते तिच्या जीवनामध्ये कुठलाही उत्साह नाही, कुठली उमेद नव्हती आणि तिचं जीवन अतिशय निरागस झालेलं होतं, एकदम एम्प्टीनेस होतं. म्हणजे तिच्या जीवनात काहीच नव्हतं. शी वॉज अफ्रेड. आता मात्र तिला भीती वाटायला लागली. का भीती वाटायला लागली, तिला काही दिसत नव्हतं, तिला काही ऐकू येत नव्हतं. पण तिला भीती कशाची वाटू लागली की सगळे शिकतायत, सगळे शाळेत जात आहेत, सगळं चाललंय, मी कधी जाणार किंवा माझ्या आयुष्याचं काय. मी जर अशीच आयुष्यभर राहिली तर माझं आयुष्य मी कशी सर्व्हाइव्ह करणार किंवा मी कशी जगणार, हे तिला प्रश्न तिला सारखं टोचू लागले. अफ्रेड अलोन विदाऊट एनी अँकर. आता तिला कुठल्याही प्रकारचं अँकर नव्हतं. अँकर म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण मार्गदर्शक म्हणूयात. तिला कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शक नव्हते किंवा तिला कुठलाही मार्ग सापडत नव्हता. काय करावं, कसं करावं आणि आपलं जीवन कसं जगावं, हा एक मोठा प्रश्न तिच्यासमोर उद्भवलेला होता. दिस इज अ स्टोरी ऑफ हर मीटिंग विथ द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. आता ही जी स्टोरी आहे ज्याच्यामध्ये आपण ॲने सुलिवान आणि हेलन केलर यांच्याबद्दल आपण जो काही शीर्षक पाहिला की हेलन केलर अँड ॲने सुलिवान, ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे तर तिला कशा पद्धतीने एक टीचर मिळाली आणि त्या टीचरनी हिच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल घडून आणले ते आपल्याला आजच्या या भागामध्ये, आजच्या या धड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी म्हणले द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲने मॅन्सफिल्ड सुलिवान केम टू मी. आता तिचं पूर्ण नाव दिलेलं आहे आणि पूर्ण नाव काय दिलेलं आहे की ॲने मॅन्सफिल्ड सुलिवान. तर म्हणे की ती मला भेटायला आली किंवा ती माझ्याकडे आली, तो दिवस माझ्या जीवनातला एक महत्त्वाचा दिवस आहे. I am filled with wonder when I consider the immeasurable contrast between the two lives which it connects. आता या ठिकाणी म्हणलंय की केम टू मी, आय एम फिल्ड विथ वंडर. वंडर म्हणजे आश्चर्य. म्हणजे ती म्हणते की मला आश्चर्य होतंय किंवा मला एकदम आय एम शॉक्ड, आय एम सरप्राइज्ड. वेन आय कन्सिडर, कन्सिडर करणे म्हणजे विचार करणे. जेव्हा मी विचार करते द इमेजरेबल, इमेजरेबल म्हणजे जेव्हा असंख्य किंवा ज्याला अगणित, ज्याचं काही मोजमाप नाही अशा पद्धतीचं कॉन्ट्रास्ट म्हणजे विरुद्ध. किती अवघड शब्द आले बघा या एकाच पॅराग्राफमध्ये. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरुद्ध. आपण ब्लॅक व्हाईट घालतो त्याला आपण कॉन्ट्रास्ट म्हणतो, म्हणजे विरुद्ध कलर, म्हणजे एक डार्क आणि एक लाईट, आपण विरुद्ध म्हणतो त्याला. बिटवीन द टू लाईव्ज, दोन जीवनांमध्ये, म्हणजे 5 वर्ष पहिले जेव्हा मी आंधळी होते किंवा मला दिसत नव्हतं, मी बहिरी होते, आणि त्याच्यात म्हणजे ॲने सुलिवान, आता पण ती आंधळी आणि बहिरीच आहे, पण ॲने सुलिवान भेटल्यानंतर तिचं आयुष्य काहीतरी वेगळं झालेलं होतं. विच इट कनेक्ट्स, इट वॉज द 3rd of March. दिवस कुठला होता? 3rd of March 1887.
3 मार्च होता 1887चा. 3 months बिफोर आय वॉज 7 years ओल्ड. म्हणजे मी 7 वर्षांची होण्याच्या 3 महिने आधी. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट. आता या ठिकाणी असं ती म्हणते की जेव्हा तिच्या वयाचे 7 वर्ष होणार होते त्याच्या 3 महिने आधी ती एक दिवस, एक आफ्टरनून अशी होती ऑफ दॅट इव्हेंटफुल डे, त्याला असं म्हटलंय. काय म्हटलं त्याला? इव्हेंटफुल डे. म्हणजे त्या दिवशी काहीतरी विशेष घडणार होतं. समथिंग स्पेशल वॉज गोइंग टू हॅपन दॅट डे. आय स्टूड ऑन द पोर्च. मी कुठे उभे होते? ते एका पोर्चवरती होते. पोर्च म्हणजे काय? समजा तुम्ही बाल्कनीला पोर्च म्हणू शकता, किंवा एखाद्या ठिकाणी, ज्या ठिकाणी म्हणजे जसं आपण म्हणतो कट्टा असतो आपल्या घरातला एखादा, त्या कट्ट्याला पण तुम्ही पोर्च म्हणू शकता. किंवा टेरेस जो असतो, टेरेसवरचं एक अशी स्पेस असती, त्याला तुम्ही पोर्च म्हणू शकता. डंब अँड एक्सपेक्टंट. आता डंब म्हणले स्वतःला. डंब म्हणजे ॲक्च्युली बावळट. पण या ठिकाणी डंब म्हणजे काय? तर मला काही माहिती नव्हतं. काय घडणार आहे हे माहिती नव्हतं, पण काहीतरी आज विशेष घडणार आहे असा अंदाज मला आलेला होता. अँड एक्सपेक्टंट. आता एक्सपेक्ट करणे म्हणजे काय करणे? अपेक्षा ठेवणे. एक्सपेक्ट करण्याचा अर्थ होतो अपेक्षा ठेवणे. म्हणजे काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा मला होती, असा संशय मला होता, पण काय घडणार आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. आय वॉज कम्प्लिटली ब्लँक अबाउट दॅट. I stood on the porch, dumb and expectant. I guessed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house, and something unusual was going to happen. म्हणे की मला असं काही माहिती नव्हतं. आता 7 वर्षांची मुलगी पहिलं तर, आणि दुसरं ती आंधळी आणि बहिरी. काय चाललंय तिला माहिती नव्हतं, पण घरात लगबगीने काहीतरी तयारी चालू आहे, काहीतरी वेगळं चालू आहे, काहीतरी सगळं तयारी चालू आहे हे तिला लक्षात येत होतं. आय गेस्ड वेगली. वेगली म्हणजे असं अंदाज लावला, म्हणजे थोडक्यात एक असा तर्क मांडणे किंवा अंदाज लावणे. फ्रॉम माय मदर सायन्स अँड फ्रॉम हरिंग टू अँड फ्रो. टू अँड फ्रो म्हणजे इकडं तिकडं इकडं तिकडं लगबगीने जी धावपळ होते, त्या लगबगीच्या धावपळीला, म्हणजे थोडक्यात टू अँड फ्रो ही जी संकल्पना, याचा अर्थ काय होतो की एखाद्या ठिकाणी जाणे आणि तिकडून परत येणे. ॲक्च्युली फ्रो म्हणजे फ्रॉम येते, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. फ्रॉमचा शॉर्ट फॉर्म काय? फ्रो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं आणि तिथून परत यायचं, जर त्याला आपण म्हणतो टू अँड फ्रो. म्हणजे तुम्ही म्हणू शकता आय टू अँड फ्रो टू द स्कूल बाय सायकल. म्हणजे सायकलवरती मी शाळेला ये जा करत असते. थोडक्यात ये जा करणे टू अँड फ्रो म्हणजे. पण या ठिकाणी टू अँड फ्रो म्हणजे इकडं तिकडं लगबगीने पळापळ चालू होती. समथिंग अनयुज्युअल. आता अनयुज्युअल म्हणजे काय? जे युज्युअली घडत नाही, म्हणजे काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्यपूर्ण असं काहीतरी घडतंय असं तिला वाटत होतं. वॉज अबाउट टू हॅपन म्हणजे काहीतरी वेगळं, काहीतरी विचित्र, काहीतरी नवीन घडणार आहे असं मला संशय होता. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. आणि म्हणून मी काय केलं? दरवाजाकडे गेले आणि स्टेप्सवरती बसून राहिले. आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ॲट द स्टेप्स. द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ हनीसकल. आता या ठिकाणी म्हणलंय की सूर्य जो होता, दुपारचा सूर्य जो होता तो हनीसकल. आता हनीसकल एक प्रकारचं झाड आहे. त्या हनीसकल जो झाड होता त्याच्या पालांमधनं सुद्धा तो सूर्यप्रकाश आणि त्या सूर्याच्या तीव्र किरणा आमच्या घराकडे येत होत्या. इथे एक शब्द आहे बघा, पेनेट्रेटेड. पेनेट्रेट म्हणजे आत येणे. पेनेट्रेट करणे म्हणजे आत येणे. समजा एखाद्या ठिकाणी असं काहीतरी दरवाजा आहे, त्याला तुम्ही काहीतरी असं चाकू बिकू मारला किंवा भाला बिला मारला किंवा असं एखादा गजबीज टाकला तर तुम्ही त्याला पेनेट्रेट म्हणू शकता. पेनेट्रेटिंग. जेव्हा एखाद्या देशाची आर्मी दुसऱ्या देशामध्ये बळत जाते, म्हणजे ते काही त्यांना काही परमिशन नसते,
म्हणजे जेव्हा ते हल्ला करतात तर त्या हल्ल्याच्या त्या याला सुद्धा पेनेट्रेशन म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात सहज नाही, पण काही प्रयत्नांनी त्या ठिकाणी एंट्री केली जाते, त्याला आपण पेनेट्रेशन म्हणतो. ऑफ पेनेट्रेटेड द मास ऑफ हनीसकल. मास म्हणजे मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या प्रमाणात एकदम मोठं झाड होतं ते हनीसकलचं, पण त्याच्यातनं सुद्धा तो जो पाला होता किंवा तो जे काय त्या पाल्यातनं सुद्धा त्या सूर्यकिरणं काय करत होत्या, आमच्या घराच्या पायऱ्यांकडे किंवा घरामध्ये प्रवेश करत होत्या. दे कवर्ड द पोर्च. आता इवन त्या हनीसकलबद्दल काय सांगितलंय की ते जे हनीसकलचे जे पाला होता किंवा तो जो झाड होतं त्याने आमचा पूर्ण पोर्च काय केलेला होता, कव्हर केलेला होता. कवर्ड द पोर्च अँड फेल ऑन माय अपटर्न्ड फेस. अपटर्न्ड म्हणजे असं वरती बघत होती, असं नाही का. अपंग लोक किंवा आंधळे लोक शक्यतो त्यांचे मान अशी असते, तुम्ही कधी बघितलं असेल तर म्हणे की माझं जे अपटर्न्ड फेस होता, माझ्या या वर असलेल्या चेहऱ्याकडे ते सूर्यकिरणं पडत होत्या. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स विच हॅड जस्ट कम फोर्थ टू ग्रीट द स्वीट साऊथर्न स्प्रिंग. म्हणे की नुकताच त्याला पालवी फुटलेली होती, त्याला फुलं आलेली होती, आणि म्हणे की माझे जे हात होते ते त्याला स्पर्श करत होते, त्याचा स्पर्श फील करत होते. आता ॲक्च्युली तर लिंगर्ड म्हणले. लिंगर्ड म्हणजे थोडक्यात स्पर्श करणे. ऑलमोस्ट अनकॉन्शियसली. अनकॉन्शियसली म्हणजे मला फार काय त्याचे आभास होत नव्हते, पण मी करत होते स्पर्श. ऑन द फॅमिलियर लिव्ज अँड ब्लॉसम्स. ब्लॉसम म्हणजे फुलं. ब्लॉसमचा अर्थ काय होतं, फुलं. विच हॅड जस्ट कम फोर्थ टू ग्रीट. ग्रीट करणे म्हणजे स्वागत करणे. ग्रीट करणे म्हणजे स्वागत करणे. द स्वीट साऊथर्न स्प्रिंग म्हणजे जे स्प्रिंग होतं, जे वसंत ऋतू होतं, त्या वसंत ऋतूच्या आगमनाचं ते स्वागत करत होते. आय डिड नॉट नो वॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. म्हणे की मला माहिती नव्हतं की माझ्या भविष्यात काय घडणार आहे. हेल्ड मार्वल म्हणजे आश्चर्य किंवा आनंददायक गोष्टी. ऑर सरप्राईज म्हणजे काही चांगलं, काही विशिष्ट, काही असं आश्चर्यचकित माझ्या जीवनात घडणार आहे हे मला माहीत नव्हतं. अँगर अँड बिटरनेस. अँगर म्हणजे राग, बिटरनेस म्हणजे थोडासा कडवटपणा असतो ना, ज्याला आपण म्हणतो की म्हणजे असं जीवनाबद्दलचाच कडवटपणा तिला आता आलेला होता. हॅड प्रेन अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स. म्हणे की कंटिन्युअसली माझ्या मनामध्ये असा कडवटपणा म्हणजे वाईट विचार वगैरे माझ्या मनामध्ये घुटमळत होते. हॅड प्रेन अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स अँड अ डीप लँग्वेअर हॅड सक्सिडेड द पॅशनेट स्ट्रगल. म्हणतायत की आता काय होत होतं, काय कामच नाही ना, निवांत बसू नये, काही काम नाही आहे, काही ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. का नाही आहेत? शाळेचं होमवर्क नाही, शाळा नाही, काय नाही, काय नाही. का? मुलगी आंधळी आहे, मुलगी बहिरी आहे. मग आंधळीपणे बहिरीपणे शाळेत जात नाही, अभ्यास नाही, क्लास नाही, काही नाही, खेळणं नाही, पळणं नाही, धावणं नाही, टी व्ही बघणं नाही, कार्टून बघणं नाही, काहीच नाही ना. कारण कार्टून दिसत नाही, ऐकू येऊ शकतात, पण ही तर बहिरी पण होती. एखादी गोष्ट ऐकू येत नाही पण बघून तरी मनोरंजन करेल माणूस, पण ती आंधळी होती. म्हणजे आंधळच बहिरा असल्यामुळं तिचे दोन प्रमुख अवयव तिचे बंद असल्यामुळे किंवा निकामी असल्यामुळे तिला फार अडचणींना सामोरे जावं लागत होतं. म्हणे की आळशीपणा किंवा कंटाळवाणा, कडवटपणा म्हणजे थोडक्यात जीवनाबद्दलचा जो कडवटपणा होता तो तिच्या स्वभावावरती किंवा त्याच्या मेंदूवरती आता प्रभावी ठरत चाललेला होता. म्हणजे थोडक्यात तिला या सगळ्या गोष्टींचा ना कंटाळा यायला लागला होता. तिला कळत नव्हतं मी काय करू, कसं आहे, काय, तिला काहीच कळत नव्हतं. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. म्हणजे एखाद्या समुद्रकिनारी फॉगमध्ये. फॉग म्हणजे
धुकं, आणि डेन्स म्हणजे दाट, म्हणजे एकदम दाट धुकं. धुक्याचे प्रकार असतात, धुकं असतं पण ते एवढं दाट नसतं कधी कधी. पण कधी कधी असं होतं की आपल्याला एका फुटावरचं सुद्धा दिसत नाही, त्याला आपण काय म्हणतो, डेन्स फॉग म्हणतो. म्हणे की तुम्ही कधी समुद्री किनारी गेलात का, की ज्या वेळेला काय होईल, एकदम असं दाट धुकं असेल. वेन इट सीम्ड ॲज इफ अ टँजिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. म्हणजे टँजिबल म्हणजे अशा गोष्टींना आपण टँजिबल म्हणतो की ज्यांना मी स्पर्श करू शकतो. चष्म्याला मी स्पर्श करू शकतो, मग हा टँजिबल आहे. पण माझ्या ज्या भावना आहेत त्यांना मी स्पर्श करू शकत नाही. माझे जे विचार आहेत त्यांना मी स्पर्श करू शकत नाही. मग माझ्या भावना या इनटँजिबल झाल्या, माझे विचार हे इनटँजिबल आहेत. हा चष्मा टँजिबल आहे, हे पुस्तक माझ्यासमोर असलेलं हे टँजिबल आहे. का? टँजिबल म्हणजे ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता त्याला आपण टँजिबल म्हणतो, ज्याला स्पर्श करू शकत नाही अशा वस्तूंना, अशा गोष्टींना आपण इनटँजिबल म्हणत असतो. तर म्हणे की टँजिबल व्हाईट डार्कनेस म्हणजे ते धुकं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशा प्रकारचं हे धुकं, अशा प्रकारचं हे व्हाईट डार्कनेस हे काय करते, शट यू इन. म्हणजे जसं एखाद्या एन्व्हलपमध्ये एखाद्या गोष्टीला पॅक करतो आपण, तसं ते डार्कनेस आपल्याला काय करतं, आपल्या याच्यामध्ये पॅक करून टाकतं. अँड द ग्रेट शिप टेन्स अँड अनॉक्शियस ग्रॉप्ड हर वे टुवर्ड द शोर विथ अ plummet and sounding line, and you waited with a beating heart for something to happen. आता हे सगळ्या काल्पनिक गोष्टी मांडलेल्या आहेत. म्हणताय की तुम्ही अशा अवस्थेत एखाद्या शिपमध्ये बसून चाललेला आहात. टेन्स अँड अनॉक्शियस. टेन्स म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तुम्हाला म्हणजे असं थोड्याशा हे झालंय, म्हणजे टेन्शन आलंय की हे कसं होईल, का होईल, कधी होईल, ह्या सगळ्या गोष्टींचं. अनॉक्शियस म्हणजे अस्वस्थ. ग्रॉप्ड हर वे. ग्रॉप करणे म्हणजे थोडक्यात असं आपण त्याला म्हणू शकतो, अंधारमय करणे. टुवर्ड द शोर विथ अ प्लमेट. शोर म्हणजे समुद्री किनार. विथ अ प्लमेट अँड साऊंडिंग लाईन म्हणजे एखाद्या लाईन म्हणजे आवाज येतोय त्या दिशेने 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 आपण काय करायचं, जात राहायचं. दिसत नाहीये, माहिती नाहीये, पण अंधाराच्या म्हणजे उजेडाच्या दिशेने किंवा एखाद्या लाईट दिसते त्याच्या दिशेने जाणे किंवा एखादा आवाज येतोय त्याच्या दिशेने वाटचाल करणे, या पद्धतीने. अँड साऊंडिंग लाईन अँड यू वेटेड द विथ बीटिंग हार्ट. बीटिंग हार्ट म्हणजे अगदी अस्वस्थ असं ढक 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 ढक. म्हणजे थोडक्यात तुमच्या ज्या हृदयाचे ठोके ते सुद्धा वाढलेले आहेत. फॉर समथिंग टू हॅपन, काहीतरी घडणार आहे. म्हणजे त्या समुद्रामध्ये काय घडेल, कधी पलटी होईल, कधी आपण किनारपट्टीवरती पोहोचू किंवा काही माहिती नसतं. अंधारमय जीवन असतं. आय वॉज लाईक दॅट शिप. मी सुद्धा त्या जहाजासारखीच होते, मी सुद्धा त्या शिपसारखी होते. बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. माझं शिक्षण सुरू होण्याआधी. म्हणजे हिचं शिक्षण सुरूच झालेलं नव्हतं. आपण आधी पण चर्चा केली की ही जी मुलगी होती हिचं शिक्षण चालू झालेलं नव्हतं, आणि शिक्षण चालू न होण्याचं रिझन काय होतं, तर ही मुलगी अंध व बहिरी होती. ओनली आय वॉज विदाउट कंपास ऑर साऊंडिंग लाईन. म्हणे की मला कुठला दिशादर्शक नव्हता. माझी अवस्था जहाजासारखी होती, पण जहाजासारखी माझी अवस्था असून सुद्धा माझ्याकडे कुठली कंपास नव्हती. कंपास म्हणजे दिशादर्शक जो असतो ना जहाजामध्ये, तो माझ्याकडे नव्हता. किंवा साऊंडिंग लाईन किंवा असा कोणाचा तरी आवाज येतोय आणि त्या आवाजाच्या दिशेने मी वाटचाल करत आहे असंही नव्हतं. म्हणजे कोणाच्या आवाजाच्या दिशेने वाटचाल करण्याचाही विषय नव्हता या ठिकाणी. कंपासही नव्हतं. म्हणजे दिशाहीन अशा प्रकारची हिची अवस्था होती. म्हणजे ब्लाइंड लाईफ. हिच्या लाईफमध्ये काय चाललंय, कसं चाललंय, काय होणार आहे, काहीच माहिती नव्हतं, अशी हिची अवस्था होती.
with a or sounding line and had no way of knowing how near the harbor was. हार्बर म्हणजे सुद्धा बंदर. बंदर म्हणजे माकड नव्हे, बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाजं थांबवतात असं जे ठिकाण असतं त्याला आपण काय म्हणतो, हार्बर म्हणतो. लाईट, गिव्ह मी लाईट. हिची इच्छा होती की मला कुणीतरी दिशा दाखवा, माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी करा, मला दिशा दाखवा, मी कसं माझं जीवन जगू किंवा माझ्या जीवनातलं काय आहे हे मला तरी कळू द्या. हे तिची विनवणी होती. ही ती सारखी सारखी अगदी काकुलतेने त्या गोष्टीची ही विनवणी करत होती. वॉज द वार्डलेस क्राय ऑफ माय सोल. सोल म्हणजे आत्मा. म्हणजे माझ्या आत्म्याची ही एक विनवणी होती की काहीतरी करा आणि मला मार्ग दाखवा. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आर. दॅट व्हेरी आर म्हणजे त्या तासाला, म्हणजे त्या तासाला नाही तर त्या क्षणी, त्याच वेळी. आर म्हणजे तास, पण या ठिकाणी तास नाही, या ठिकाणी दॅट व्हेरी आर म्हणजे त्याच क्षणी किंवा त्याच वेळी. म्हणे की मला कुणीतरी प्रेम दर्शवलं माझ्यावरती, कुणीतरी मला दिशा दर्शवतंय असं मला भासलं. मला असं वाटलं की माझं कुणीतरी आहे किंवा मला कुणीतरी मार्गदर्शन करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं मला जाणवलं. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. आय फेल्ट म्हणजे जाणवणे. मला जाणवलं काय, की माझ्याकडे काही फुटस्टेप्स अप्रोच करतायत, म्हणजे माझ्या दिशेने वाटचाल करतायत. आय स्ट्रेच आउट माय हँड ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. कुणीतरी मला, आय स्ट्रेच आउट करणे म्हणजे असं पसरवले. मी असे माझे हात पसरविले. आउट माय हँड ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. जणू काही माझी आई आली आहे आणि ती मला कवठाळण्याचा प्रयत्न करते अशा मला भास झाला. अशा भावना माझ्या मनामध्ये जागृत झाल्या. समवन टूक इट. मी ते हात पुढं केले, मी ते हात पुढं पसरवले आणि कुणीतरी माझ्या हात धरले. अँड आय वॉज कॉट अप and held close in the arms of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. म्हणे की कुणीतरी तिथं आलेलं होतं आणि कोण होतं ते, कुणीतरी मला एकदम असं घट्ट कवटाळलेलं होतं, मला घट्ट मिठी मारलेली होती. ऑफ हर म्हणजे कुणीतरी अशी आलेली होती की जिने मला घट्ट मिठी मारली. हू हॅड कम टू रिवेल म्हणजे दाखवणे, स्पष्ट करणे, उघडकीस आणणे. माझ्याकडे ते आले आणि मला त्यांनी असं जर वाटत होतं की कुणीतरी मला विश्व दाखवण्यासाठी आलेलं आहे. रिवेलचा विरुद्धार्थी कन्सील म्हणजे लपवणे. कन्सीलचा अर्थ आहे लपवणे आणि रिवेलचा अर्थ आहे स्पष्ट करणे किंवा दाखवणे. रिवेल ऑल थिंग्स टू मी अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव्ह मी. आणि काय दाखवणारे, कसं दाखवणारे यापेक्षा ती व्यक्ती माझ्यावरती प्रेम करण्यासाठी आलेली होती हे स्पष्ट झालेलं होतं. म्हणजे मला हे जाणवत होतं की ती आली आहे, ती कशासाठी आली आहे तर माझ्यावरती प्रेम करण्यासाठी आलेली आहे, मला प्रेम देण्यासाठी कुणीतरी आलेलं आहे हे मला जाणवलं. तिच्या त्या मिठीतनं, जेव्हा मी तिच्या मिठीत गेले तेव्हा मला असं वाटलं की कुणीतरी माझं आलं आहे, कुणीतरी माझ्यावरती प्रेम करते, कुणीतरी माझ्यावरती मला प्रेम देण्यासाठी आलं आहे, कुणीतरी मला हे जग दाखवण्यासाठी आलं आहे, कुणीतरी माझ्या आयुष्यात काहीतरी आता बदल घडणार आहे. म्हणजे ज्या क्षणी मी असा विचार करत होते की कुणीतरी मला ती कंपास द्यावी किंवा कुणीतरी मला दिशा दाखवावी, कुणीतरी मला ते साऊंडिंग लाईन द्यावी, आणि त्याच वेळेला ती माझ्याकडे आली आणि तिने मला कवठाळलं आणि तिने मला प्रेम देण्याचा प्रयत्न केला. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम अँड गेव मी अ डॉल. आता त्या दिवशीचा तो एपिसोड संपला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला ती
घरी आली, तर घरी आल्यानंतर तिने काय केलं, शी लेड मी इन टू हर रूम, ती मला एका खोलीमध्ये घेऊन गेली. अँड गेव मी अ डॉल, आणि तिने काय केलं, मला एक डॉल दिली. डॉल माहिती आहे तुम्हाला, डॉल म्हणजे बाहुली. द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेस्ड इट. आता ती बनवली कोणी होती, तर एका अंध मुलीनीच बनवलेली होती. ब्लाइंड चिल्ड्रन, एका अंध मुलांनी ती बनवलेली होती. ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन, पर्किन इन्स्टिट्यूटमध्ये ती बनवली गेली होती. हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रॅडमॅन हॅड ड्रेस्ड इट, आणि त्याचे जे कपडे होते ते कुणी शिवलेले होते किंवा कुणी बनवलेले होते, तर लॉरा ब्रिजमॅन यांनी बनवलेले होते. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड्स, पण मला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती. मला या सगळ्या गोष्टी काहीही माहिती नव्हतं. या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या की ती कुणी बनवली आहे, तिचे कपडे कुणी बनवले किंवा काय, मला या गोष्टीची काही माहिती नव्हती. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. तिने काय केलं, जेव्हा मी त्या बाहुलीशी खेळत होते, तर थोडा वेळ त्या बाहुलीशी खेळून झाल्यानंतर ती जी ॲने सुलिवान होती, त्यांनी काय केलं, माझ्या हातावरती असं लिहिलं, DOLL असं तिने लिहिलं हातावरती. लिहिलं म्हणजे फक्त बोटानीच असं लिहिलं की बाबा असं ह्याला म्हणतात. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन द फिंगर प्ले अँड ट्राईड टू इमिटेट इट. म्हणजे तिने जे तो बोटांचा खेळ केलेला होता, जसं तिने केलं होतं, मला ते आवडलं, आणि मला ते आवडल्यामुळं मी सुद्धा तसंच करण्याचा प्रयत्न केला. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड म्हणजे मला त्या गोष्टीची आवड निर्मित झाली. इन द फिंगर प्ले अँड ट्राईड टू इमिटेट करणे म्हणजे अनुकरण करणे. एखादा व्यक्ती काहीतरी करतो आणि आपण त्याचं अनुकरण करतो किंवा त्याच पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण म्हणतो इमिटेट करणे. मुलींना एक माहिती असतं, इमिटेशन ज्वेलरी मिळते. इमिटेशन ज्वेलरी काय की ओरिजिनल सारखीच बनवलेली असते, पण ती ओरिजिनल नसते, म्हणून त्याला इमिटेशन म्हणतात. कळलं? जे नेकलेस हे ते मिळतात ना, कानातले नाकातले सगळे, दोज आर कॉल्ड एज इमिटेशन ज्वेलरीज. हे त्यापासून तो शब्द तयार, इमिटेटपासूनच इमिटेशन त्याचं नाउन फॉर्म आहे आणि तो तयार झालेला आहे. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. म्हणे की जेव्हा तो खेळ किंवा ते जे स्पेलिंग तिने दिलेलं होतं ते तसंच करण्यामध्ये जेव्हा मी यशस्वी झाले, येस, म्हणजे चाइल्डिश प्लेजर म्हणजे आनंद, म्हणजे एक लहान मुलांचा जो आनंद असतो, कुठल्याही छोट्या गोष्टीतून सुद्धा मिळतो, तो मला झालेला होता. अँड प्राईड म्हणजे अभिमान सुद्धा झालेला होता. रनिंग डाऊनस्टेअर टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. म्हणे डाऊनस्टेअर्स म्हणजे खालच्या मजल्यावरती, म्हणजे खालच्या मजल्यावरती मी माझ्या आईकडे गेले आणि माझ्या आईकडे जाऊन मी काय केलं, तर ते जे शब्द होते, ते जे अक्षर होते, ते जे इमिटेशन मी केलेलं होतं, ते मी माझ्या आईच्या हातावरती पुन्हा केलं. म्हणजे पुन्हा मी काय केलं, माझ्या आईच्या हातावर सुद्धा तसेच अक्षर ती काढली. डाऊनस्टेअर्स म्हणजे खालचा मजला, अपस्टेअर्स म्हणजे वरचा मजला. डाऊनस्टेअर्स खाली, अपस्टेअर्स वरती. स्टेअर म्हणजे ॲक्च्युली स्टेअर म्हणजे पायरी ना, म्हणजे डाऊनस्टेअर्स म्हणजे खालचा मजला आणि अपस्टेअर्स म्हणजे वरचा मजला, असे ते दोन शब्द आहेत. टू माय मदर आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. म्हणे मी आईचा हात घेतला आणि माझा हात एकदम व्यवस्थित हे करून आईच्या हातावरती डॉल असं लिहिलं. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड. तो शब्द आहे किंवा त्याचा काहीतरी अर्थ आहे, त्याचं काहीतरी अस्तित्व आहे, हे मला काहीही माहिती नव्हतं
मी फक्त ॲने सुलिवाननी केले, मला ते आवडलं म्हणून मी माझ्या हातावर केलं आणि म्हणून मी माझ्या आईच्या हातावर केलं. त्याची कारणं किंवा काय आहे, त्याचं अस्तित्व काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ह्यातलं मला काहीही माहिती नव्हतं. I was simply making my finger go in monkey-like imitation. मंकी-लाईक इमिटेशन म्हणजे जसं माकड एखाद्या माणसाचं अनुकरण करतो तसं मी अनुकरण करत होते. म्हणजे मला त्यात काय तथ्य आहे किंवा काय मला काहीच माहिती नव्हतं. पण माकड जसा एखाद्या व्यक्तीने काहीतरी केलं की त्याचं अनुकरण करतो, त्याच पद्धतीचं अनुकरण, त्याच पद्धतीची वागणूक मी करत होते किंवा मी तसंच करायला सुरुवात केली. In the days that followed, I learned to spell in this comprehending way a great many words, among them pin, hat, cup, and a few verbs like sit, stand, and walk. म्हणे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे अनेक शब्द मी इमिटेट करायला लागले. अर्थ माहिती नाही, महत्त्व माहिती नाही, अस्तित्व माहिती नाही, परंतु ॲने सुलिवान करतात म्हणून आपण करायचं, आपल्याला ते आवडतं म्हणून करायचं. मग तिने म्हणते की कुठले कुठले शब्द ती करायला लागली होती, तर त्याच्यामध्ये पिन होतं, हॅट होतं, कप होतं, फ्यू वर्ब्स. आता ज्या मुलीला शब्दच असतात काहीतरी माहिती नाही, तिला वर्ब काय कळणार? वर्ब, नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह थोडी तिला कळणार आहे. तिला त्यातलं काही माहिती नव्हतं. ती फक्त तिला ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने ती करत होती किंवा जे तिला ते फिलिंग्स आवडत होते, त्या जे मुव्हिंग ऑफ फिंगर्स, त्या पद्धतीने ती वागत होती. Verbs like sit, stand, and walk. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. म्हणे की बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स. बरेच आठवडे ती माझ्याबरोबर होती. म्हणजे बरेच आठवडे ॲने सुलिवान तिला मदत करत होती, तिला समजून सांगत होती, तिला ते सगळं शिकवत होती. बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. आणि मला हे कळण्यापूर्वी की प्रत्येक गोष्टीला नाव असतं, प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं, प्रत्येक गोष्टीला काहीतरी शब्द असतो, प्रत्येक गोष्ट पुकारण्यासाठी किंवा त्याला संबोधण्यासाठी काहीतरी विशिष्ट एक नाव दिलेलं असतं. हे मला कळण्यापूर्वी म्हणजे बरेच आठवडे लागले मला ही गोष्ट कळायला सुद्धा, की प्रत्येक गोष्टीला काय आहे, नाव आहे, प्रत्येक गोष्टीला काय आहे तर एक महत्त्व आहे. हे मला कळायला बराच कालावधी लागला, बराच वेळ लागला. तर फ्रेंड्स, आज आपण एवढाच धडा पाहणार आहोत. याच्या पुढचा जो भाग आहे धड्याचा तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मी तुम्हाला एक सजेशन असं देईन की समजा एखादा धडा असा मध्ये सोडला जातो तर तुम्ही तो धडा पूर्ण वाचत चला, पुढचा सुद्धा, मागचा सुद्धा आणि पुढचा सुद्धा एकदा परत रिवाईज करत चला. रिव्हिजनमुळं काय होतं की आपल्याला ते कळायला जरा सोपं जातं. समजा तुम्ही आता पुढचं वाचलं तर तुम्ही अवघड शब्दांना अंडरलाईन करून ठेवू शकता. एखादा शब्द मी सांगितला नाही तर मी माझा नंबर ऑलरेडी क्लासमध्ये पण तुम्हाला मिळाला असेल, मी दिलेला आहे. तुम्ही मला कॉल करू शकता किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता आणि त्या शब्दाचा अर्थ तुम्ही मला विचारून घेऊ शकता. तुम्ही ते करत चला. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. बाय.